मोल करो तलवार का, पडी रहेंदो म्या. म्हणजे तलवारीला काय बघता, तलवार बघा, त्या म्यानेला काय अर्थ नाही. तसं साधू कुठल्या जातीचा, कुठून आले करण्यापेक्षा साधूकडे ज्ञान किती आहे. आणि बाबा तर सिद्ध पुरुष, देव किंवा परमात्माच होते, त्यामुळे त्यांच्याविषयी बोलायचा काही प्रश्नच येत नाही ज्ञानाच्या बाबतीत. त्यामुळे हे आपल्या सत्संगविषयी बोललो मी. आता तिन्ही गोष्टी जर आपल्याला उपलब्ध आहेत, आपण भाग्यवान आहोत. भाग्यवान आहोत, पण आपण सुखी आहोत का? उत्तर नकारात्मक आहे. कोण असं उभं राहून म्हणेल का मी सर्व सुखी आहे, माझ्याजवळ दुःखाचा लेश आलेला नाही आणि येणार नाही, एकाने तरी येऊन सांगावं? तर त्याचं उत्तर नाही आहे. कारण हे जग दुःखमय आहे. आणि सगळ्या साधू संतांनी याच्यावर सांगितलेलं आहे की जगात दुःख किती आहे. आणि हेही त्याच्यातून सांगितलं आहे की हे सगळं दुःख आपण निर्मिलेलं आहे, ते पण ओघाने आलेलं आहे त्याच्यामध्ये. मला ते संतांचं नाव बघायला लागतं. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आता तुकाराम महाराजांनी हा सगळा अनुभव स्वतःचा जगाचा घेऊन हे सांगितलेलं आहे. नंतर रामदास स्वामी काय म्हणतात, दुःख आहे का? हो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे भोगणे आहे. रामदास स्वामी जे संन्यासी होते त्यांनी पण सांगितलेलं आहे. स्वामीजीच पुढे काय म्हणताय दुःखाच्या बाबतीत, आणि हा महत्त्वाचा ओळी आहे. हे तुम्ही आम्ही सगळे लक्षात ठेवूया, याच्याने आपलं जीवन थोडं सुखकर होईल. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, विनाकारण चिंता. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे. म्हणायचं असं आहे त्यांना की दुःख यायचं तर येईलच, ते चुकणार नाही. पण मतिमंद म्हणजे मूर्ख, अज्ञानी लोक त्याचं उगीच दुःख करतात असं महाराज म्हणजे येणार आणि ते कशाने येणार? कर्मयोगे. तुकाराम महाराजांचं याच्यावर भरपूर, आधी मी दुःख सांगतो आणि मग ते निर्मूलनाच्या मार्गाचा आता डॉक्टर असल्यामुळे कसं मी हे प्रवचन तयार केलं. आजार काय आहे? आजार आहे दुखणं. तो कशामुळे झाला? करोना व्हायरसमुळे झाला. आणि याच्यावर उपचार काय? त्याच पद्धतीने हे प्रवचनाचा मी साचा तयार केलेला आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, भोग तोना घडे संचिता वाचू नये. प्रत्येक ठिकाणी संचित, प्रारब्ध आणि कर्म शब्द आहे. तसेच श्लोक अभंग घेतले. भोग तोना घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळी. म्हणजे काय म्हणतात की हा भोग प्रारब्धाने येणार आहे, त्याचा खेद न मानता गोविंदाचं चिंतन चालू ठेवा. म्हणजे पुढं तरी तो भोग सुसह्य होईल किंवा पुढचे भोग येणार नाही. आता डॉक्टर असल्यामुळे मी करोना काळात बराच शोधण्याचा प्रयत्न करा, आजार आणि अध्यात्म. तर एक श्लोक मला त्यातला सापडला आजाराच्या बाबतीत. पापाची संचिते देहाशी दंडन, पापाची संचिते देहाशी दंडन, तुझं नारायणा दोष नाही. पेरी कडू जिरे मागे अमृत फळ, अर्का वृक्ष फळे येती कैसे. जे पेरलं तेच उगवणार आहे. की कबीरसुद्धा म्हणतात, बोये बीज बबुल का आम कहाँ से आय.
तोच अर्थ ह्या श्लोकामध्ये. आता ह्या 4-5 श्लोकांमध्ये आपण एक शिक्कामोर्तब केलं, दुःख आहे. मग आता याच्या निवृत्तीचा काही मार्ग आहे का, किंवा ते कसं येतं ते बघू. तर ह्या सगळ्या श्लोकांमध्ये शब्द आला आहे संचित प्रारब्ध, संचित प्रारब्ध. हे काय नेमकं? दुःख आलं की माणसं काय म्हणतात, आलं माझ्याच वाट्याला, हे सगळीकडे हे ऐकून झालं आहे, हे माझ्याच वाट्याला का हो, तो फलाना इतकं वाईट करतो, त्याच्या वाट्याला काहीच नाही. याच्यावर एक पुस्तक आहे, एक गुजराती ऑथर आहेत हिराभाई ठक्कर, त्यांनी कर्माचा सिद्धांत पुस्तक लिहिलं आहे. ते काय म्हणतात की लोक म्हणतात की जे चांगले वागतात त्यांना दुःख आणि जे वाईट वागतात त्यांना खूप सुख आहे. ही सर्रास भावना आहे, पण ते कर्माच्या सिद्धांताला ते पटत नाही. कारण ह्या विश्वामध्ये हे विश्व इतकं परिपूर्ण आहे, इतकं परिपूर्ण आहे की इथं एका नियमावर हे चालतं. तो नियम आहे कॉज इफेक्ट रिलेशनशिप. कॉज म्हणजे कारण आहे, परिणाम येणारच. परत लक्ष देऊ नये का, कारण आज आहे, परिणाम येणार, आणि आज परिणाम आहे तर कारण होतच. याला म्हणतात कॉज इफेक्ट रिलेशनशिप, किंवा मराठीमध्ये म्हणतो आपण कार्य कारण भाव. बरोबर. मग हे प्रारब्ध होतं तरी कसं तयार, तर प्रारब्धाच्या निर्मितीचं रॉ मटेरियल म्हणजे कच्चं रसायन आहे कर्म. कोणत्याही गोष्टीला कच्चा माल लागतो, कापडाला कापूस लागतो, घराला स्टील सिमेंट लागतं, तसं प्रारब्ध निर्मितीलाही काहीतरी लागेल ना. ते काय असं परमेश्वर टाकत नाही की घे तुला चांगलं, घे तुला वाईट, असा कार्यक्रम नाही आहे. विश्व कसं परफेक्ट आहे याच्यावर जर थोडा विचार केला, आता किती पाऊस आला ते तर सगळ्यांना माहिती आहे. आता आमच्या पुण्यातल्या लोकांना MS-12 घ्याव्या नाही लागणार, आता होड्या घ्याव्या लागतील पुढच्या वर्षी आम्हाला, की आपण घेतो ना मारुती कार, टोयोटो कार, तसं नाही, आता होड्या येतील काही दिवसांनी. सांगायचं काय, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला. बरोबर मे महिन्यामध्ये उन्हाने सगळं पाणी तापून वरती गेलं. विचार करा, डोळ्यापुढे टी व्हीवरचे चित्र आणा की किती पाऊस वरती गेला होता, किती. पण सगळं वरती तरंगत होतं मेमध्ये, जूनमध्ये, आणि बरोबर जूनच्या एंडला आणि जुलैमध्ये बदा 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 खाली पडलं. मग हे तरंगत कसं होतं, ग्रॅव्हिटीच्या नियमानुसार काही टाकलं तर ते खाली येतं, हा नियम आहे. आणि एवढं पाणी धरणाच्या धरणं समुद्र भरलेलं हे तरंगत होतं कालपर्यंत, आणि आजही आहे. याच्यातून मला काय म्हणायचं आहे की विश्व हे अतिनियमबद्ध आहे. देवाने निर्मिलं, विश्वनियंत्याने निर्मिलं, परब्रह्माने निर्मिलेलं, त्याचे नियम आहेत आणि ते नियम अतिशय कडक आहेत, त्याला माफी नाही. आणि तोच विश्वाचा नियम माणसाला लावून पाठवलं आहे, त्याला कर्माचा नियम लावून पाठवलं, आणि त्याच कर्माच्या नियमामुळे हे प्रारब्ध तयार होतं. त्याच्यात नियम इतके अवघड आहेत की तिथं वशिला चालत नाही. दुर्दैवाने मनुष्य जीवनामध्ये जे वशिले चालतात ना सगळ्याच बाबतीत. का म्हणतोय मी असं, की विवेकानंद एवढे योगी असून 39व्या वर्षी गेले हो. आदि शंकराचार्यांचं आयुष्य फार थोडकं होतं. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला. स्वतः राजे दशरथ पुत्रवियोगाने वारले, आणि स्वतः राम किती त्रास घेतला तो आजचा आपला विषय नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती. आपण नेहमी कृष्णचरित्र ऐकतो, गातो, पण कधी आपण विचार केला का की आपल्यापेक्षा कृष्णाचं जीवन किती अवघड होतं. त्याचा जन्म तुरुंगात झाला, लहानपणीच किती लोकांनी, राक्षसांनी हल्ला केला, मामा मारायला टपला, वगैरे वगैरे वगैरे, आणि शेवटी पांडव कौरवांच्या युद्धामध्ये किती मेहनत करावी लागली. आणि सगळ्यात शेवटी जर आपण त्याच्यावर चांगलं चिंतन केलं तर ती जी द्वारका कृष्णाने निर्माण केली लोकांना सुखी होण्यासाठी, ती शेवटी बुडवावी लागली, आणि एका पारध्याचा बाण लागून कृष्ण 124-25 वर्षाला जगातून गेले.
मग हे असं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला नक्कीच वाटायला लागेल नाही मग ठीक आहे, त्या मानाने बरं आहे आपलं, कारण आपली तेवढी काही इनपुट किंवा आपली तेवढी काही मेहनत नाही, देवा इतके कर्म चांगले नाही, मग बरं आहे त्या मानाने. असो, तर आपण आता प्रारब्ध निर्मिती कशी होते ते पाहू. मनुष्य जीवन जे आहे किंवा हे जग जे, याला कर्मभूमी म्हणतात. कर्मभूमी, इथं कर्माशिवाय कोणीही राहू शकत नाही. कोणी सांगावं की साहेबाला माहीत होणं, डॉक्टर आम्ही 1 तास काही न करता थांबतो. श्वास चालणं हे सुद्धा कर्म आहे. आणि बाबाचं आत्ताच मी जे म्हटलं की धुनीचं अवलोकन करीत बसत होते, ते कर्मच झालं, साधना झाली. त्यामुळे कुणीही ह्या जगामध्ये कर्माशिवाय राहू शकत नाही. मग ही जी कर्म आपण सकाळपासून रात्रीपर्यंत करतो, ही वेगळ्या प्रकारची कर्म असतात, चांगली आणि वाईट. तर ह्या कर्माचा एक नियम आहे. तसा कर्मगती अतिगहनो असा शब्द आहे. कर्मगती अतिगहन, ती कुणाला कळलेली नाही की कोणतं कर्म कधी फळ देईल. समजा आपण एखाद्याला गर्दीमध्ये धक्का लागला आणि झापड दिली तर तिकडून 2 झापडी आल्या म्हणून समजून चालायचं. एखाद्याला आपण आरे म्हटलं दिसत नाही का, मग तो लगेच म्हणणार का रे तुला दिसत नाही. म्हणजे ह्या कर्माचा अर्थ काय, इमिजिएट फळ. काही कर्म अशी असतात की ती कालांतराने फळ देतात. आपण लहानपणी अभ्यास करतो पण त्याचं फळ मिळायला